पीछे, मी काय पीछे पडने वाला आदमी नहीं। आज या ठिकाणी पवार साहेबांच्या नावाने आपण ज्यावेळी देशावर कोविडची महामारी आली आणि त्या कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरला, मुलं आई वडिलांना विसरले। नवरा बायको म्हणतात हिंदू धर्म संस्कृतीत की पती परमेश्वर पत्नी अर्धांगिनी, ते सुद्धा एकमेकाला कोविडच्या कालखंडामध्ये विसरले। आणि त्या महामारीमध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी जे आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर आपण आपल्या भाळवणी या ठिकाणी सुरू केलं आणि त्या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून आपण 33,000 लोकांना उपचार देऊ शकलो। आणि त्या उपचार देत असताना त्या 22 मार्चचा लॉकडाऊन आणि त्यानंतरचा पहिला कोविडची लाट, दुसरी कोविडची लाट आणि त्या कालखंडामध्ये ज्या ज्या गोष्टी अशा माझ्या हृदयाला स्पर्श करून गेल्या त्या गोष्टी मी अनुभवलेला कोविड या पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला। आणि त्याचं पुस्तक प्रकाशन कोणाच्या नावाने करायचं, ज्या व्यक्तीची अदृश्य ताकद अदृश्य शक्ती मला नेहमी माझं संरक्षण करण्याचं काम करत होते ती आदरणीय पवार साहेब यांच्याच हाताने हे प्रकाशन झालं पाहिजे। हा गेले कित्येक महिन्यापासूनचा हा माझा एक हट्ट होता। साहेब हे पुस्तक बऱ्याच दिवसापूर्वीच लिहून ठेवलं होतं, पण ज्या माणसाच्या नावाने ज्या साहेबांच्या नावाने आपण कोविड सेंटर सुरू केलं त्या साहेबांच्या नावानेच आपल्याला त्या पुस्तक प्रकाशन करायचं आहे। मी मागच्या काही महिन्यापूर्वी एक डॉक्युमेंटरी बनवली, एक 45 मिनिटाची डॉक्युमेंटरी, आणि ती डॉक्युमेंटरी सुद्धा साहेबांना मुंबई या ठिकाणी पूर्णपणे अख्खी डॉक्युमेंटरी साहेबांनी पाहिली। त्यावेळेस सुद्धा साहेबांना एक आश्चर्य वाटलं की अरे आपला एक सहकारी, आपण ज्या व्यक्तीला त्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी नेहमी ताकद देतो, बळ देतो, ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं, त्यांना सुद्धा एक अभिमान वाटला। बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही आज या ठिकाणी, मी कालही आदरणीय पवार साहेबांच्या विचारधारेवर काम करीत होतो, आजही आदरणीय पवार साहेबांची विचारधारा घेऊनच काम करतो। अरे आदरणीय पवार साहेबांची विचारधारा काय, छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। त्याच विचारधारेवर काम करणारे आपलं सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, अरे शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी शेतकरी असू, उद्योजक असू, बेरोजगारीच्या बाबतीत आदरणीय पवार साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं। अरे या देशामध्ये एकच कृषी मंत्री होऊन गेला, ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी जे निर्णय घेतले त्या कृषी मंत्री असताना कालखंडामध्ये अद्यापपर्यंत कोणालाही असे निर्णय घेता आले नाही। उद्योजकाच्या बाबतीत आज महाराष्ट्रामध्ये जे उद्योजकता आपण पाहायला मिळते ते उद्योजकाचे उद्योग MIDCचे जनक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते म्हणजे आदरणीय पवार साहेब। माझ्या भागामध्ये सुद्धा दुष्काळी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये सुपा MIDC मध्ये आज चांगल्या पद्धतीने MIDCचा ग्रोथ वाढत चाललेला आहे, त्याचा शुभारंभ सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी केलेला होता। अनेक राज्यामधील पाण्याचे प्रश्न सोडवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं होतं। त्यामुळे त्या विचारधारेवरच काम करणारा माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता आहे। माझी 2019ची विधानसभेची निवडणूक मला आजही आठवती। दसऱ्याचा दिवस होता आणि दसऱ्याच्या दिवशी नारळ फोडायची सभा घ्यायची ठरलं। मी साहेबांना सांगितलं, मी हट्ट केला की मला नारळ फोडायचं ते म्हणजे फक्त साहेबांच्या हातानेच नारळ फोडायचा। साहेबांचं एवढं शेड्यूल पॅक होतं, पण साहेबांनी सांगितलं नाही, एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आपण त्या ठिकाणी विधानसभेची जबाबदारी, विधानसभेसाठी लढण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्याला पुढे केलं असेल तर त्यावेळेस आपण त्याचा नारळ फोडायला गेलं पाहिजे। आणि साहेबांची पहिली शुभारंभाची सभा, राज्यातली पहिली नारळ फोडण्याची विधानसभेच्या निवडणुकीचा नारळच आपल्या मतदारसंघामध्ये फुटला आणि आपण 62,000 मतांनी त्या ठिकाणी निवडून आलो। साहेब आम्ही सुद्धा काम करीत असताना
नेहमी प्रामाणिकता जपण्याचं काम केलं. राजकारणामध्ये काय कमवलं त्यापेक्षा मी साहेब हक्काने अधिकाराने सांगू शकतो, राजकारणामध्ये हे लाख मोलाचे माणसं साहेब मी कमवले आहे. आजही पण मी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत माझा फॉर्म भरताना जे माझी प्रॉपर्टी त्या ठिकाणी नोट केलेली होती त्यामध्ये साहेब 1 रुपयाची भर पडलेली नाही साहेब. मी आतापर्यंत मी या ठिकाणी परमेश्वराला स्मरून सांगतो, निलेश लंके आजपर्यंत स्वतःसाठी कधी जगला नाही. जे केलं ते सर्वसामान्य लोकांसाठी केलं, जे केलं ते सर्वसामान्य लोकांसाठी केलं. साहेब मला 2,22,000 विधानसभेच्या आमदाराचं जे मानधन आहे ते सुद्धा आमच्या प्रतिष्ठानला त्या ठिकाणी वर्ग केलं जातं आणि त्या माध्यमातून 250 मुलांना शैक्षणिक मदत केली जाते. म्हणजे नेहमी प्रत्येकाचं, माझं आजही घर मला पाऊस आल्यानंतर गळतं पण मला माझ्या घराची चिंता नाही. मला माझ्या झोपडीतला माणूस चांगल्या घरात राहायला पाहिजे ही भावना माझी नेहमी असते. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात दुःख पाहणारा मनुष्य बी, दुसऱ्याच्या आनंदात आनंद पाहणारा मनुष्य. कोविडच्या कालखंडामध्ये साहेब तुम्ही सुद्धा मला फोनद्वारे माझी चौकशी केली, मला सांगितलं की तू सुरक्षित राहा. साहेब माझ्यासमोर एकच टार्गेट होतं त्यावेळेस, मी वैष्णोदेवीला होतो, त्या पुस्तकामध्ये सगळं नमूद केलेलं आहे. 11 एप्रिलची तारीख होती आणि त्या दिवशी नगरमध्ये 42 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत होत्या आणि मला रात्री 11:30 वाजता व्हिडिओ आला. अशोक गुले माझ्या बरोबर होते आणि आम्ही जम्मूच्या स्टेशनला एअरपोर्टच्या बाजूला एक रूम घेऊन थांबलो आणि ज्यावेळेस मोबाईलवर 42 डेड बॉड्या नगर शहरातल्या जळत असताना पाहिल्या, मी रात्रभर त्या ठिकाणी बसून राहिलो. माझे सहकारी विचारायचे काय भानगडे, का झोपलं नाही, काय नाही, बसलो. मला असं वाटलं मी कधी उडून जाईन आणि माझ्या लोकात जाईन आणि माझ्या लोकांना सुरक्षित ठेवीन. मी 11 एप्रिलला त्या ठिकाणी सकाळी निघलो, मुंबईला आलो आणि मुंबईला आमच्या सहकाऱ्यांना फोन केला की आपल्याला कोविड सेंटर सुरू करायचंय आणि 14 एप्रिलला कोविड सेंटर आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने सुरू केलं साहेब. त्या दिवशीच्या सकाळी उठल्यानंतर मी आई वैष्णोदेवीच्या मातेचं दर्शन घेतलं, आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि त्यांना स्मरून सांगितलं मी माझ्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी मी आता मागे फिरणार नाही, माझा देह हा तुला अर्पण करतो, हा मी देवी मातेचं दर्शन घेऊन सांगितलं. आणि साहेब त्या दिवसापासून मी 7 महिने आणि 5 दिवस मागे फिरलो नाही. कोविड सेंटरमध्ये झोपलो. 33,000 पैकी कमीत कमी 29-30,000 लोकांना गळा भेट दिली असेल. कारण मला माहित होतं मी जर एक पाऊल पुढे टाकला तर माझ्याबरोबर माझे सहकारी पाऊल टाकणार आहे. त्यावेळेस तर अशी भीती निर्माण झालेली होती. पण माझ्या मनात रोज एक चिंता असायची, माझं उद्या बरं वाईट झालं तरी चालेल, पण माझ्याबरोबर 24 तास काम करणारा माझा जर सहकार्याला एखाद्याला जर काही दगापटका झाला तर मी हे दुःख आयुष्यभर विसरू शकत नाही. हे नेहमी एक दुःख काय मनात सल असायची. पण एक परमेश्वराची अदृश्य शक्ती, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद साहेब, त्या ठिकाणी आपण सुरक्षितपणे काम करू शकलो आणि अनेक लोकांना उपचार देऊ शकलो. त्या माध्यमातून आज आपण जे काम केलं त्याची राज्याने नव्हे देशाने दखल घेतली. म्हणजे नेहमी तुमच्या विचाराशी पाईक राहून साहेब आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. राजकारणामध्ये काही बदल होत असतात, पण राजकारणामध्ये काही बदल होत असताना निलेश लंकेच्या हृदयाला माहिती आहे निलेश लंकेला किती दुःख झाले, किती गोष्टींना त्या ठिकाणी आव्हान, संकट येत असताना आम्ही संकट पार करण्याची ताकद आहे. पण जीवाभावाच्या माणसाला जर आपल्याकडून जर दुःख होत असेल त्यावेळेस त्या माणसाला जेवढं दुःख होतं त्यापेक्षा 10 पटीने दुःख ह्या निलेश लंकेच्या